हा अगदी भावनिक असा कार्यक्रम आहे, घरगुती स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि मत्ते परिवाराच्या वतीने आयोजित आणि गुरुदेव सेवकांच्या उपस्थितीमध्ये होणारा हा कार्यक्रम या चुनाभट्टी वार्डामध्ये मी खरोखर मत्ते परिवारांना धन्यवाद देतो, कौतुक करतो त्यांचं या कामासाठी. माझं बालपण पेलोरा, सास्ती, भडांपूर आणि राजुरा इथे गेलेलं आहे आणि या चुनाभट्टीच्या या लाईनमध्ये बोबडी लाईन म्हणतो त्याला मी. तर चंद्रपूरला सराफा लाईन आहे ना, तसं हे बोबडी लाईन म्हणजे बोबड्यांचे घर इथे भरपूर आहे. बोबड्यांचे घर या लाईनमध्ये भरपूर आहे, म्हणजे मामांचे घर आहेत. आणि इकडे आलं का जरा मला उत्साह मिळतो, ऊर्जा मिळते. आणि या वार्डामध्ये आमचे गुरुबंधू मत्ते गुरुजी या ठिकाणी यांचं घर आहे. यापूर्वी मी इथे येऊन गेलो आहे. त्यांच्या आई आजारी होत्या, त्यांना देवाज्ञा झाली. वयाचं 92व्या वर्षी त्यांना आयुष्य मिळालं आणि ते आपल्यातून निघून गेले. मनुष्य जन्माला जेव्हा आला की त्याला मृत्यू आहे. जन्माला आला का मृत्यू ठरलाच आहे, कोणी अमर राहणार नाही. आणि म्हणून मृत्यू स्वीकारायचाच असतो आणि स्वीकारलाच पाहिजे डोक्याने. आणि पण तोपर्यंत आपण चांगलं कृत्य, चांगलं कर्म, चांगलं कार्य आपल्या हातून झालं तर आपलं आयुष्य वाढतंय. मत्ते गुरुजी सेवा मंडळाच्या कार्यात आहे, मुख्याध्यापक म्हणून रिटायर्ड झाले, मुलांना घडवलं, सामाजिक सेवेत आहे. आणि त्यांच्यासोबत त्यांची आई आजवर होत्या, त्यांच्या पाठीशी होत्या. आई आणि वडील ही आपली सावली असते भावांनो. आपलं कितीही वय झालं तर त्याच्या दृष्टीने आपण लहान मुलंच असतो. आई वडिलांना आपल्याला खेळवलं असते मांडीवरती, अंगावरती, आपण मुलंच असतो त्यांच्यासाठी. त्यामुळे ती सावली एकदा गेली का पडत नाहीये, मग आपण पोरकेच होतो कायमचे. मग कोणीच राहत नाही. किती मित्र मिळत असेल पण आई वडिलांचं जे प्रेम आहे, ती सावली आहे, ते नाही मिळत. आणि म्हणून असं आई वडिलांचं स्मरण हे आपण केलं पाहिजे. अशा भावनिक कार्यक्रमाला नातेवाईक सुद्धा आलेले आहेत आणि या मत्ते परिवाराच्या वतीने 25 लोकांना ग्रामगीतं या ठिकाणी दिलेली आहे. महाराजांनी म्हटलं आहे, जो कोणी माझा स्नेही प्रेमळ, त्यांनी करावा ग्रंथांचा सुकाळ, घरोघरी चालवावा प्रचार निर्मळ, ग्रामगीता वाचनाचा. तर घरोघरी जर वाचन व्हायचं असेल तर घरोघरी ग्रामगीता गेली पाहिजे. मग ग्रामगीता जाईल कशी? तर अशा माध्यमातून जर त्यांना आपण दिली तर त्या घरामध्ये ग्रामगीता जाईल. आणि जेव्हा एखाद्या ग्रंथाचं जेव्हा वाचन करतो ना, चिंतन मनन पठण करतो ना, त्या ग्रंथातल्या शब्दाचा माणसावर परिणाम होतो आणि तसे माणसाचे विचार बनतात. मनुष्य काही नेहमीच काही चांगला राहत नाही, काही चुका होतात. आपण अंतरंगात जर पाहिलं, सर्वच काही स्वच्छ नाही आणि सर्वच काही वाईटही नाही. मनुष्य आहे, तो चुकीचा पुतळा म्हणतात, संत म्हणून जातात. त्या सुधारणा करायच्या असतात प्रत्येकाला. अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है. ओहम सोहम श्वास से अपने अंतर्दृष्टी रखना है. आणि म्हणून स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याचा हा सुद्धा कार्यक्रम आहे. मत्ते परिवार दुःखी आहे, त्यांच्या मातुश्री गेल्या. मत्ते परिवार, त्यांच्या पत्नी, त्यांच्या मुलं, नातेवाईक, त्यांच्या नातू पंतू या सगळ्यांनी सेवा केली. आणि ही जी सेवा आहे ना, तुमच्या खात्यात जमा झाली आहे. ज्यांना आई वडिलांची सेवा नाही भेटत ना, त्याचं ते खातं रिकामं राहतं. मनुष्य जीव स्वकर्माचे फळे भोगतो, सत्कीर्तीनेच स्वर्ग मिळतो. आपण जे जे काही काम करतो त्यामुळे आपलं मूल्यांकन होत आहे. देव कुणाला दिसत नाही, देव कुणाला पाहत नाही, पण सभोवताचा समाज आपल्याकडे पाहत असतो, आपलं मूल्यांकन करत असते. आणि ग्रामगीतेतली जी ओवी आहे, कीर्ती तोची स्वर्ग खरा, अपकीर्ती नरकाचा पसारा, याच देही खेळ सारा, पाहती प्राणी. आणि म्हणून जवळच्या लोकांनी जर एखादं
चुकीचं काम झालं जर असेल त्याला मारून टाकायचं, तर समाजातून बाहेर करायचं. मग तेही आपण कर्म करत बसतो ना, तेही पापकर्मच आहे. आणि म्हणून त्यांनाही सांभाळून घेणे हे आपलं कर्तव्य असलं पाहिजे, मनुष्य म्हणून कर्तव्य असलं पाहिजे. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. विवेक सावरणी भावना कराव्या 13व्या दिवशी प्रार्थना. ज्या घरचा व्यक्ती जातो तो व्यक्ती असा दुःखी होतो, उदासीन होतो, आणि त्यावेळेस त्याला आधार देणारी माणसं आपण जवळ येतो. सगळेजण नातेवाईक जवळ येतात, घरी येतात, त्याला आधार देतात, आणि ते दुःख जवळपास 13 दिवस चालते. आणि 14व्या दिवशी आपण एक छोटासा जेवणाचा कार्यक्रम करतो, त्याला आपण तिरवी असं म्हणतो. अलीकडे 14वी करतात. त्या दिवशी लोक, नातेवाईक, त्या काळामध्ये कुठल्या व्यवस्था नव्हत्या, 2 व्हीलर 4 व्हीलर हा काही प्रकार नव्हता. दुरून दुरून लोक यायचे. वणीकडचा समजा नातेवाईक असला तर गेला, पुन्हा कधी येणार तिरवीला, तर मग राहायला बा 2-4 दिवस, 10-12 दिवस आधार द्यायचा. कधी कधी वडील लवकर मरून जायचे, लहान मुलगा राहायचा, त्या मुलाला समजत नाही तर काय करावं. तशा वेळेस मानसिक आधार देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून 13 दिवस त्या घरी नातेवाईक थांबायचे. त्याचे मामा, पुतणे, सासरे, सासू सगळे लोक थांबायचे आणि थांबून त्याला धीर द्यायचे, आधार द्यायचे. आणि 13व्या दिवशी ते 14व्या दिवशी छोटासा कार्यक्रम करून ते चालले जायचे. जेव्हा लग्न करतो आपण मंडपामध्ये 2 मडके आपण ठेवतो आणि त्याला सूत गुंडाळतो. 2 मडके एकत्र आले, संसार सुरू झाला. आपण पाहिलं मंडपामध्ये एक मुंडा असतो आणि 2 मडके असतात. 3 मडके कोणा ठेवले, 2 बायका आपण नाही करत. त्या बाई 2 मडके एकत्र आले. त्या काळात काही पेट्या काही असे कपाटात नव्हते, मडके होते प्राचीन काळामध्ये. मडक्यामध्ये तांदूळ, गहू, धान्य ठेवायचे, त्याच्यावर जीवन जगायचं. 2 मडके म्हणजे आपल्यासाठी, संसारासाठी जे काही साधन लागते, अन्नधान्य लागते, ते साठवण्याचं ते साधन होतं. 2 एकत्र केले, त्याला सूत गुंडाळलं. सूत गुंडाळलं म्हणजे एकत्र आले, संसार सुरू झाला. पण जेव्हा आपल्यातून दोघांमधून एक माणूस जातो तेव्हा आपण असं पाहतो स्मशान घाटामध्ये की काय करतो आपण त्या ठिकाणी, की एक मडकं फोडून टाकतो. दोघांपैकी एक गेला, एकाचा कार्यकाळ संपला, एकाच्या कड्या संपल्या. मी एका ठिकाणी गेलो होतो स्मशान घाट, झाडीपट्टीमध्ये. त्या ठिकाणी स्मशान घाटात लोक म्हणत होते, पावडे सर याच्या कड्या संपल्या म्हणे. कड्या संपल्या म्हणजे काय, तो कड्या खाऊ शकत नाही, उभा राहू शकत नाही. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत उभा आहे, मेला का आडवा आहे. आणि म्हणून हे जे आता सांगितलं सरांनी फार छान सांगितलं, आपले बोबडे सरांनी फार छान सांगितलं, जे पंचतत्व आहे याच्यामध्ये काय सांगितलंय आपल्या धर्मग्रंथामध्ये, संतांनी काय सांगितलं, अगदी सिंपल करून सांगतो. आपल्या शरीराकडे जर पाहिलं आपण, आपल्या शरीरामध्ये काय आहे, पाणी आहे म्हणजे रक्त, पाणी आहे. श्वास आहे म्हणजे वायू आहे, म्हणजे पृथ्वी आहे म्हणजे हाडाच्या स्वरूपात पृथ्वी आहे, पोकळी आहे, आणि ज्वलन पोटाचं पचन व्हासाठी अग्नी आहे. हे जे 5 तत्व एकत्र आल्यानुसार का जीव तयार होतो. आणि 5 तत्वातलं एक जर तत्व गेलं, श्वास गेला का माणूस मेला, श्वास गेला का माणूस मेला, रक्त कमी झालं तरी मेला, पोटामधलं अन्न पचन झालं नाही म्हणजे पृथ्वी हा तत्व गायब झालं, माणूस गेला. एक जरी तत्व कमी झालं तर मनुष्याचा मृत्यू होतो. 5 तत्व एकत्र आले, मनुष्य जिवंत झाला. 5 पैकी एक तत्व गेलं, मनुष्य मरण पावला. हे सरळ साधा उपाय आहे. आणि म्हणून श्वासाची संख्या वाढली पाहिजे म्हणून आपण एकत्र आलो. एकत्र कशासाठी येतो माहित आहे, तुम्ही आम्ही एकत्र मनुष्य म्हणून एकत्र आलो पाहिजे, एकामेकाला सहयोग केला पाहिजे. म्हणजे आपण सहयोगामुळे, ऊर्जेमुळे, प्रेमामुळे, आधारामुळे आपलं आयुष्य वाढते. हे संतांनी सांगितलं. टीका केल्याने, राग केल्याने, द्वेष केल्याने आपलं आयुष्य कमी होते. मग आपण कोणत्या गोष्टीचे भागीदार आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण द्वेषी आहोत, टीकाकार आहोत, मित्र आहोत, सहयोगी आहोत, आपल्या कोणीकडे धावून आला आहे याचं आपण चिंतन केलं पाहिजे. आपल्याला कोणी साथ दिली, कोणी जन्म दिला, कोणी आधार दिला, कोणी शिक्षण दिलं, कोणी शिकवलं, त्याचं ऋण आपण फेडलं पाहिजे. आणि या अशा निमित्ताने
आपल्याला खरं म्हणजे विचारांची दृढता व्हावी, मनोनी सद्ग्रंथांची कास धरावी, अशा चांगल्या ग्रंथांचं वाचन या निमित्ताने झालं पाहिजे. ग्रंथांचं वाचन आणि ग्रंथांचं वितरण झालं पाहिजे. कारण मृत्यू पावे त्याचे नाव राहावे, मनोनी समाज सेवेसाठी काहीतरी द्यावे, त्यातला हा भाग आहे. मत्तेवर्यांनी मोठे मौल्यवान ग्रंथ लिहिले. ग्रंथातला विचार फार महत्वाचा आहे. हे मी प्रत्यक्ष कृतीतून अनुभवलेलं आहे भावांनो. आणि म्हणून ग्रामगीता असो, भगवद्गीता असो, संविधान ग्रंथ असो, त्याचं वाचन आपल्या घरी आपण करा, म्हणजे मुलं त्याचं अनुकरण करतील. आणि म्हणून ज्याने याच जन्मी मोह मिटविले, उत्तम संस्कार प्राप्त केले, त्याचे पारण्याचे फिटले जन्म मरणाचे. संस्कार जर चांगले आपल्याला झाले, आपल्या पूर्वजांनी केले, आपल्या आईवडिलांनी केले, तर चांगल्या मार्गी माणूस जातो. आणि आपली जी श्वासाची संख्या आहे ना ती वाढते, म्हणजे आपल्याला दीर्घायू मिळते. आणि म्हणून हा जो मार्ग आहे, गुरुदेवांचा जो मार्ग आहे, राष्ट्रसंतांचा जो विचारांचा मार्ग आहे, हे काम कोणीही करू शकते. जो कोणी माझा स्नेही प्रेमळ, तुम्ही करू शकता. असं काही बंधन नाही की यानेच केलं पाहिजे, असा कोण ठेका घेतलेला नाही आहे. जो कोणी माझा स्नेही प्रेमळ त्यांनी करावा ग्रंथांचा प्रचार. त्याच्यामुळे असं काही नाही. ग्रामगीता ही सगळ्यांचीच आहे. ग्रामगीता म्हणजे काय? ग्रामगीता माझे हृदय, त्यात पैशाने सद्गुरू प्राय. महाराजांचे गुरुदेव बसलेले ग्रामगीतेमध्ये. तुम्ही महाराजांच्या गुरुदेवांचं काम करता हे लक्षात ठेवा. आणि म्हणून या कार्यक्रमाचं चांगलं नियोजन मत्ते सरांनी केलं, राजेंद्र जेनेकरांनी केलं, सारिकांनी केलं, पावडे सरांनी केलं, मत्ते सरांनी केलं, बोबडे बाबांनी केलं. आमचे बोबडे बाबा या कामात किती वर्षापासून आहे. मी लहानपासून ते पाहत आहोत. भडांगीला असताना, मी लहान असताना मामा भजनाला जायचे. आमचे देवाजी आजोबा आहे त्यांच्या भजनात राहायचे. हे हा जो मार्ग आहे, हा मनुष्याला चांगल्या मार्गाला नेणारा मार्ग आहे. आणि मनुष्य म्हणून आपण सगळे एकत्र आलो पाहिजे. आपण जिथे राहतो ती वस्ती म्हणजे सिमेंटचे कौलाचे घरं नाही, लक्षात ठेवा. कौलाचे सिमेंटचे घरं म्हणजे गाव होत नाही. तर त्या गावातली जी माणसं आहे ना, ती एकामेकाशी कसा संवाद साधते याच्यावर महत्वाचं आहे. त्याला म्हणतात गाव. गावातली माणसं, त्याच्यातला संस्कृती, त्यातला सद्भाव, त्याच्यातला प्रेमभाव, त्याला त्याचं नाव आहे गाव. अशी गावाची व्याख्या आहे. आणि म्हणून गाव हा विश्वाचा नकाशा. गावावरून देशाची परीक्षा विश्व सांगितलंय. आता विश्वात्मके देवे कोणी सांगितलंय? ज्ञानदेवाने सांगितलंय. महाराजांनी म्हटलंय गाव हा विश्वाचा नकाशा. म्हणजे विश्वात्मक जो विचार आहे हा तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, इकडे वंदनीय महाराजापासून तो गाडगे महाराजांपर्यंत असा तो देहू आळंदी पासून तर तो आपल्या मोजरीपासून तर आपल्या राजुऱ्यापर्यंत या मार्गाने आला आहे. की संतांच्या कार्याची पद्धती, संतांच्या प्रेरणा त्या तुमच्यामध्ये जाव्यात. आनंदाबाई मत्ते खूप चांगल्या जगल्या. ज्यांचं वय भरपूर असेल, भरपूर दिवस जगल्या, याचा अर्थ त्यांचं जीवन हे सात्विक निरोगी असते, हे लक्षात घेतलं पाहिजे. जर सात्विक जीवन नसेल तर इतकं आयुष्य मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मनाने मन करारे प्रसन्न साऱ्या सिद्धीचे कारण हे सगळ्यात सूत्र लक्षात ठेवा. तुकाराम महाराजांचं वाक्य आहे, प्रसन्न राहा. घरात अडचणी राहणार आहे, संकट येणार आहे, समस्या येणार आहे, पण दुःखी होऊ नका, खचून जाऊ नका. आहे कोणीतरी आपल्या पाठीशी, गुरुदेव आपल्या पाठीशी आहे, हा विचार मनाशी ठेवा. घाबरून जाऊ नका. कुठला मार्ग निघेल. शांतता ठेवा, संयम ठेवा, अशी अपेक्षा या निमित्ताने करतो. त्या दिवशी मत्ते सरांच्या घरी, त्या दिवशी त्यांचं निधन झालं आनंदाबाईचं. मला येता नाही आलं, मी बाहेरगावला होतो, पण आज मला येता आलं. आपल्या सर्वांचं दर्शन झालं. विशेषतः माझ्या मामा लोक, माझ्या सर्व सन्माननीय मामी, कारण सन्माननीय म्हणलं बरं का सासूबाई आहे सगळ्या, कारण त्यांचंही दर्शन झालं. त्यांना मला ग्रामगीता देता आली. आणि या निमित्ताने फक्त मला पिंजऱ्याला एक समारोपी कार्यक्रमाला जायचं आहे. तो माझा गाव आहे आणि ती गावची माणसं कसं असतात, खूप मोठं आत्मिक प्रेम असतं. जरा उशीर झालं तर खूप कसं बोलतं तुम्हाला माहीत आहे, त्यांचं ते प्रेम असते. म्हणून तिथे मला जायचं असल्यामुळे मी प्रथमतःच इथं बोललेलो आहो. त्याकरता मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि माझ्याकडून, माझ्या परिवाराच्या वतीने, सेवा मंडळाच्या वतीने, संमेलन समितीच्या वतीने दिवंगत आनंदाबाई मत्ते यांना मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. नमस्कार करतो. धन्यवाद. जय गुरु सर्वांना.